नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं जिजाऊच्या मोफत मार्गदर्शन स्पर्धा परीक्षा युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. आज आपण संभाजीनगर ग्रामीण पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा 2024 या परीक्षेमध्ये विचारले गेलेले गणित आणि बुद्धिमत्ता या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. आपण मागच्या 2 दिवसापासून 2024 मध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षांमधल्या गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांवर विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर चर्चा आपली सुरू आहे आणि त्यामध्ये आज आपण संभाजीनगर ग्रामीण पोलीसचा पेपर आपण बघणार आहोत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, बिकॉज शेअरिंग इज केअरिंग माय डिअर फ्रेंड्स. ओके, सो चला मग आजचा सेशन आपण सुरू करू. पहिला प्रश्न आपल्या समोर आला आहे की 25 ते 30 पर्यंत येणाऱ्या संख्यांची सरासरी किती येईल? 25 ते 35. आता बघा, 25 ते 35 या संख्यांची सरासरी आपल्याला काढायला सांगितली आहे, तर आपल्याला सर्व संख्यांची बेरीज करावी लागेल आणि त्याला संख्यांच्या संख्येने भागावे लागेल. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर ह्या 25 पासून ह्या संख्या मी या ठिकाणी लिहिल्या आहेत, तर या थोड्याशा मी इकडून सुरुवात करतो. 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34 आणि 35. तर ह्या 11 संख्या आल्या बघा. त्या 11 संख्यांमध्ये लक्षात घ्या, जेव्हा संख्या क्रमवार असतील त्यावेळेस त्यांच्या मधली संख्या बरोबर ही त्यांची सरासरी असते. जर आपण 30 ही संख्या बघितली तर बघा, इकडे पण डावीकडे किती संख्या उरतायत? डावीकडे 5 संख्या उरल्या आणि उजवीकडे किती संख्या उरल्या? 5. सर तुम्ही कॅल्क्युलेशन न करता या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. जसं समजा मी तुम्हाला म्हटलं 1, 2, 3, 4 व 5 या क्रमवार नैसर्गिक संख्या यांची सरासरी कुठली, तर तुम्हाला पटकन सांगता येईल याचं उत्तर पर्याय म्हणजे 3 त्यांची सरासरी यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जर संख्या क्रमवार असतील तर आपण त्याचं उत्तर काढू शकतो. चला पुढचा प्रश्न बघा. एक गाडी 2 तासात 25 किलोमीटर अंतर जाते, तर 7 तासात ती किती किलोमीटर अंतर जाईल? तर पहिल्यांदा आपण त्या गाडीचा वेग काढून घेऊ. 50 किलोमीटर अंतर तिने 2 तासात कापलंय. वेगाचं सूत्र काय असतं? अंतर भागिला वेळ. सो 25 किलोमीटर प्रति तास हा तिचा वेग येणार आहे. 25 किलोमीटर प्रति तास म्हणजे एका तासाला 25 किलोमीटर जाते. तर आपल्याला आता अंतर शोधायचं आहे. अंतर साठीचं सूत्र असतं बघा, वेग गुणिला वेळ. मग आपला वेग किती असणार आहे? 25 आणि तुमचा वेग आहे 7. 25 7 175. तर ती गाडी 7 तासामध्ये 175 किलोमीटर अंतर जाईल. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर असेल. वेळ अंतरावरचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. 30 मुलांचा शाळेचा एका महिन्याचा खर्च 6,000 रुपये असेल, तर एका वर्षाचा म्हणजे 12 महिन्याचा किती खर्च असणार आहे? तर सोपा प्रश्न आहे बघा. एका मुलाचा एका महिन्याचा खर्च काढून घेऊ आपण. एका मुलाचा खर्च काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? 6,000 ला 30 ने भागावं लागेल, कारण की 6,000 हा एकूण 30 विद्यार्थ्यांचा खर्च आहे. तर भागाकार द्या, 0 0 कॅन्सल होईल, 3 दुने 6. एका विद्यार्थ्याला 200 रुपये खर्च लागतोय. तर त्याला वर्षभरात म्हणजे किती? 12 महिने. 12 महिन्यांसाठी त्याला लागणार आहे 12 गुणिला 200 म्हणजे 12 दुने 24 होता. 2 शून्य ठेवून द्या. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 सी असणार आहे. एका मुलाचा एका वर्षाचा म्हणजे 12 महिन्यांचा खर्च हा 2400 रुपये येणार आहे. पुढचा प्रश्न बघा आपल्या समोर आलाय. त्रिकोणाचे दोन कोन 37 अंश आणि 81 अंश असेल तर त्याचा तिसरा कोन किती मापाचा असेल? संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरतीचा आपण प्रश्न या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता यावरचे प्रश्न आपण डिस्कस करतोय. त्रिकोणाच्या तीनही कोनांच्या मापांची बेरीज. तीनही कोनांच्या मापांची बेरीज. कोनांच्या मापांची बेरीज. ओके, मापांची बेरीज असते 180 अंश. 180 अंश. मग या ठिकाणी एक कोन तुम्हाला 37 अंशाचा दिलाय, अधिक दुसरा कंस 81 अंशाचा. तिसरा कंस किती अंशाचा दिलेला नाहीये? बरोबर, 180 अंश. यांची बेरीज करून घ्या. इथे येतील 118 अंश अधिक एक्स अंश बरोबर 180 अंश. सो एक्स अंश बरोबर 180 वजा 118.
180 वजा 118 जर केलं तर तुमचं उत्तर 62 अंश यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. भूमितीवर आपण मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील बघितलं होतं, एक 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर खूप काही कठीण याच्यामध्ये नाही. भूमितीवर एक स्पेशल सत्र आपण नक्की घेणार आहे. तर त्यावेळेस अजून बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतील. पुन्हा भूमितीवरचा प्रश्न बघा. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 70 चौरस सेंटीमीटर असेल, त्याची उंची जर 7 असेल तर पाया किती? आता त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र बघा. त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिला उंची. म्हणजे हे सूत्र पाठच पाहिजे तुमचे, पाया गुणिला उंची. मग या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे 70 बरोबर 1/2 पाया आपल्याला दिलेला नाहीये, उंची आपल्याला दिली आहे 7 दिली आहे. तर काय होईल आता पायाची किंमत काढताना पाया बरोबर 70 गुणिला 2 हा 2 छेदात आहे तिथे गुणाकारात जाईल भागीला 7. तर तुमचं उत्तर हे 20 सेंटीमीटर यायला पाहिजे. पायाची किंमत 20 सेंटीमीटर असेल, पर्याय क्रमांक ए तुमचं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतकं व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेनेशन केलं जाईल. जिजाऊच्या माध्यमातून माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्या या प्रेरणेतून हे सर्व काम चाललेलं आहे. आणि कोकणातील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये जावे हा उदात्त विचार जिजाऊच्या या शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ह्या चॅनलची लिंक शेअर करा. चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. आपल्याला 31 ऑगस्ट पर्यंत 1000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठायचा आहे. छोटे छोटे टार्गेट्स तुम्ही पण घेऊन चला. ओके, की आपल्याला या पुढच्या 4 दिवसामध्ये 30 पर्यंतचे वर्ग पूर्ण करायचे, पूर्ण पुढच्या 4 दिवसामध्ये आपल्याला 20 पर्यंतचे घनपाठ करायचे, काही पाढेपाठ करायचे. असे काहीतरी छोटे छोटे टार्गेट घेऊन जर तुम्ही ते अचीव करत गेले तर कालांतराने तुमच्या लक्षात येईल की बरंच काम तुमचं मागच्या काही दिवसांमध्ये हे झालेलं आहे. थेंबे थेंबे तळे साचे आपण ऐकतो, पण त्याच्यावर काम करत नाही. आणि म्हणून आपण ज्यावेळेस वेळ हातातून निघून गेली त्यावेळेस आपण कितीही पस्तावा केला तरी आपल्याकडून काही होत नाही. चिडिया चुग गई खेत तो पस्ताने से क्या हो, लक्षात घ्या. म्हणून आलेल्या वेळेचा सर्वोत्तम उपयोग करा. जी वेळ तुमच्या समोर आलेली आहे त्याचा सर्वात जास्त चांगला उपयोग आपल्याला कसा करता येईल ते बघा. जे कराल ते 100% देऊन करा, त्याचे रिझल्ट नक्की चांगले होतील. ओके, पुढचा प्रश्न बघा. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांचे गुणोत्तर 1:2:3 याप्रमाणे तर सर्वात लहान अंश कोण किती अंशाचा असेल? पेपर सेटर बघा, पेपर सेटरची मानसिकता बघा. सलग 3 प्रश्न त्रिकोणावर विचारून घेतले. त्रिकोणावर विचार करायला लागला तर त्रिकोणावरचे प्रश्न विचारून घेतले. आत्ताच आपण बघितलं की त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांचं बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजे त्रिकोणाचे 3ही कोणांच्या मापांचं ह्या गुणोत्तराचं बेरीज करून घ्या, ती किती आली? 6. याला 6ने जर भागितलं तर या गुणोत्तरात एका एका भागाचं किंमत 30 अंश येणार आहे. सर्वात लहान कोण हा एक 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 भागाचाच आहे, म्हणून तुमचं उत्तर 30 अंश या ठिकाणी यायला पाहिजे. इतकं साधं सोपं तुम्हाला करता येईल आणि सहज तुम्हाला हे अचीव करता येणार आहे. तुम्ही फक्त हे सेशन रोज 1 तास 4 ते 5 या वेळेमध्ये लाईव्ह बघा. समजा तुम्हाला लाईव्ह बघणं शक्यच नसेल तर हा व्हिडिओ जिजाऊच्या युट्यूब चॅनलवर नक्की तुम्हाला बघायला भेटेल. मागचे देखील व्हिडिओज तुम्ही बघा, पुन्हा पुन्हा बघा. एकदा नाही समजलं दोनदा बघा, दोनदा नाही समजलं तीनदा बघा. परंतु मेहनत केल्याशिवाय त्यामध्ये काही तुम्हाला मिळणार नाही, अचीव होणार नाही, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. 10 हेक्टर म्हणजे किती एकर? 10 हेक्टर म्हणजे किती एकर? आता हा प्रश्न आपल्या रोजच्या जीवनातला आहे, तर प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा.
ओके, 1 हेक्टर बरोबर 2.47 एकर होतो, लक्षात घ्या. मग आपल्याला 10 हेक्टरची किंमत काढायची आहे. 10 हेक्टर म्हणजे आपल्याला 10ने गुणावं लागेल. म्हणजे 24.7 एकर त्या ठिकाणी तुमचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक बी तुमचा आहे. हे सिंपल हा जो कन्व्हर्जन आहे हा तुम्ही लिहून घ्या, नोट डाऊन करा. पुढचा प्रश्न बघा. शेंगदाण्याची किंमत त्याच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणावर प्रश्न विचारलाय. मग शेंगदाण्याची किंमत किंमत कोणाच्या समप्रमाणात आहे? वजनाच्या समप्रमाणात आहे. म्हणजे किंमत वजन वाढलं तर किंमत वाढेल. आता बघा, मग किंमत बरोबर याला जर आपण लिहायचं असेल, किंमत बरोबर के गुणिला वजन. के म्हणजे काय? स्थिर पद. मग जेव्हा 7 किलो वजन असतं त्यावेळेस शेंगदाण्याची किंमत 7 किलो जेव्हा वजन असेल त्यावेळेस शेंगदाण्याची किंमत काय असते बघा. 7 किलो वजन असेल 7 किलो वजन असेल तेव्हा शेंगदाण्याची किंमत 387 378 असते. ओके. तर मग के ची किंमत किती होऊन गेली बघा, 378 भागीला 7. 7 5 35, 7 चौक 28. आता 1 टन म्हणजे 100 क्विंटल. ओके. 100 क्विंटल म्हणजेच किती? 10 क्विंटल म्हणजेच किती? 1000 किलो. 1000 किलो. ओके. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की 1 किलोचा भाव किती येऊन गेला तुमचा? 54. 1 किलोचा भाव. हा. बघा, 7 किलो वजन आहे आणि त्याची किंमत किती आहे? 378 रुपये. मग एक वजन एकाचं काढून घ्या, म्हणजे तो समप्रमाणात वगैरे टाकलाय तो पार्ट तुम्ही अवॉइड करू शकतात. 1 किलोची किंमत बरोबर 378 भागीला 7 म्हणजे किती आली? 54 आली. आपल्याला 10 क्विंटल म्हणजे 1000 किलोची किंमत काढायची आहे. तर 54,000 तुमचं उत्तर येणार आहे. सोपा आहे, प्रश्न सोपा आहे, पण मुद्दाम तुम्हाला क्लिष्ट केला गेलाय समप्रमाण असा शब्द टाकून. ओके. चला, पुढचा प्रश्न हा एक चल समीकरण सोडवायचं आहे. एक चल समीकरण सोडवताना सर्व पद एका बाजूला घेऊन टाका. चला, करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी. 9x, आता हा 6x इकडे घेऊन टाका. वजा 6x होऊन जाईल तो, आणि हा वजा 4 इकडे जाताना धन होऊन जाईल. तर 29 अधिक 4. मग 9x वजा 6x म्हणजे किती आले? 3x. 3x बरोबर 33. तर x बरोबर 33/3 म्हणजे तुमचं उत्तर 11 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिलेला आहे. लक्षात घ्या, प्रश्न कधी कधी मागचे प्रश्न कसे होते, हा प्रश्न कसा आलाय, याच्यावरून थोडं गेस करण्याचा प्रयत्न करा, की सर्वच प्रश्न कठीण असतील असं नाही. सर्वच प्रश्न सोपे असतील असं असं पण होणार नाही. तर ही परीक्षा नेहमी सोपे आणि कठीण प्रश्न यांचं संमिश्र स्वरूप असतं. हेच लक्षात घ्या. आणि मधून एकदमच जर मध्ये कठीण प्रश्न आला तर लगेच आपण आशा सोडायची नाहीये. डिमोटिवेट व्हायचं नाहीये. पुढचा प्रश्न बघा. पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त 13:7 या प्रमाणात आहे. तांबे आणि जस्त यांचं दोघांचं या दोन धातूंचं मिश्रण केलंय. इथे तांबे 7 पार्ट 13 पार्ट घेतले आणि जस्त 7 पार्ट घेतलंय. तर 700 ग्रॅम वजनामध्ये पितळाच्या भांड्यात जस्त किती असेल? आता बघा, 700 ग्रॅम आहे, हे पितळ घेतलंय. मग आता काय करू आपण? या दोघांची बेरीज करा बघा. दोघांची बेरीज किती झाली? 20 भाग. याला 20 ने भागून टाका. 20 ने जर भागितलं तर एका भागाची किंमत किती आली? 35. म्हणजे गुणोत्तरातल्या एका भागाची किंमत 35 आली. जस्त किती भागांचं होतं? 7 भागांचं होतं. म्हणून जस्त या धातूचं वजन काढण्यासाठी 7 गुणिला 35 करावं लागेल. 35 आणि 7 यांचा जर गुणाकार केला तर तुमचं उत्तर 7 5 35, 7 4 3, 7 3 21 आणि 3 त्या ठिकाणी 24, 245 ग्रॅम जस्त त्यामध्ये असणार आहे. खूप सुंदर प्रश्न आहे बघा. संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरतीची आपण परीक्षा या ठिकाणी जी झाली त्याच्यामधले गणित आणि बुद्धिमत्तेची चर्चा आपली चालली आहे. समलंब चौकोनाची समांतर बाजूंची बेरीज. ओके. आता बघा, समलंब चौकोन असा असतो. समलंब चौकोन असा असतो. तर मी याला जर नावं दिलं ए, बी, सी आणि डी, तर ए बी ही तुम्हाला दिली आहे 8.5 दिली आहे, आणि दुसरी समांतर बाजू दिली आहे तुम्हाला 11.5, आणि ही उंची आहे, आणि ही उंची दिली आहे 4.5. तर समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ तुम्हाला बघा, समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ
बरोबर 1/2 समांतर बाजूंची बेरीज, समांतर बाजूंची बेरीज गुणिला उंची, गुणिला उंची. चला मग समांतर बाजूंची बेरीज करा. 8.5 अधिक 11.5 गुणिला 4.2. आता या दोघांची बेरीज किती झाली? 1/2 गुणिला यांची बेरीज किती झाली? येस, यांची बेरीज होऊन गेली तुमची 20 गुणिला 4.2. भागून टाका, 10 वर कट होईल. 10 गुणिला 42 म्हणजे की 10 गुणिला 4.2 म्हणजे 42 येणार आहे. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. ओ यस. चला पुढचा प्रश्न आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. ओके, चला मी तुम्हाला वेळ देतोय थोडासा, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. आता बघा, या पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला म्हटलंय की 6 मीटर लांब, 2.5 मीटर उंच आणि 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला विटा वापरायच्या आहेत. आता जर भिंतीचे जर माप बघितले तर मीटर मध्ये दिलेले आहेत आणि विटांचे माप सेंटीमीटर मध्ये दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला विटांची संख्या काढण्यासाठी बघा काय करावं लागेल. विटांची संख्या बरोबर, ओके, भिंतीचं घनफळ, भिंतीचे घनफळ भागीला एका विटेचे घनफळ. हा, भिंतीचे घनफळ भागीला विटेचे घनफळ. आता भिंतीचे घनफळ म्हणजे सर्व बाजूंची लांब गुणाकार करावा लागेल. 6 मीटर म्हणजे 600 सेंटीमीटर, 2.5 मीटर म्हणजे 250 सेंटीमीटर, 0.5 मीटर म्हणजे 50 मीटर. ओके, भागीला 25 गुणिला 15 गुणिला 10. संक्षिप्त रूप द्या. चला, हा 0 0 कॅन्सल झाला. ओके, 25 × 1 = 25, 25 × 10 = 150, 15 × 1 = 15, 15 × 4 = 60 आणि हा एक शून्य. म्हणजे 40 गुणिला, जर 10 आपण केलं, 40 गुणिला 10 400, 400 गुणिला 5, त्या ठिकाणी 2000 विटा आपल्याला लागणारे. पर्याय क्रमांक बी तुमचा आहे. भिंतीचं घनफळ. आता भिंत पण बघा, वीट वीट कशी असते? वीट अशी असते म्हणजे या क्युबॉइड आपण त्याला म्हणू. त्याचं घनफळ म्हणजे चारही बाजूंची, तिघ बाजूंचा गुणाकार. आणि भिंत देखील अशीच असते ना बघा, भिंत अशीच असते. ओके, भिंत अशी असणार आहे तुमची. तर अशा स्वरूपाची भिंत असेल. ओके, ती पण 3 डायमेन्शनल डायग्राम आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या आकृतीमध्ये 7 बिंदू एकमेकांना जोडणारे आणखी आणखी किती रेषाखंड असतील? काही रेषाखंड दिलेत बघा. मोजले तर तुमच्या याच्याकडे 6 रेषाखंड तुमच्याकडे आहेत. 6 रेषाखंड आहेत, पण 7 बिंदू आहेत. आता 7 बिंदूंना जोडणारे एकूण रेषाखंड किती तयार होतील? ओके, काल आपण एक बघितलं होतं का बुद्धिबळ स्पर्धेमध्ये काही खेळाडूंनी भाग घेतला होता. तर एकूण किती सामने होतील असे विचारलं होतं. तर त्यावेळेस आपण जो फॉर्म्युला वापरला तर तोच फॉर्म्युला आपण वापरू. एकूण रेषाखंड काढण्यासाठीचं सूत्र हे n कंसामध्ये n-1/2. n म्हणजे काय? बिंदूंची संख्या. इथे बिंदू आहे 7 गुणिला 7 - 1 म्हणजे 6/2. 7 × 42/2 म्हणजे 21 रेषाखंड तयार होतील. त्याच्यामध्ये ऑलरेडी तुमच्याकडे 6 रेषाखंड आहेत, म्हणजे आणखी 15 रेषाखंड त्या ठिकाणी तयार होतील. प्रश्न बघा, 21 पहिलाच पर्याय दिलाय तुम्हाला भुसकाळात टाकण्यासाठी आणि 15 हा शेवटचा पर्याय दिलाय. तर करेक्ट उत्तर 15 आहे, कारण इथे हा शब्द वाचणं महत्वाचं आहे. ऑलरेडी तुम्हाला त्या आकृतीमध्ये 6 रेषाखंड देऊन टाकलेले. ओके, चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येत आहे. प्रत्येकाने प्रश्न वाचा, करण्याचा प्रयत्न करा. बघा, आपण या ठिकाणी असा प्रयत्न आपला असला पाहिजे की काहीतरी प्रश्न मला पण जमतायत की नाही. ओके,
चला, नऊ टेबलांच्या किमतीमध्ये 25 खुर्च्या येतात, तर एका टेबलची किंमत 1350 रुपये असेल, तर एका खुर्चीची किंमत किती? ओके, आता बघा, 1350 एका टेबलची किंमत आहे, तर 9 टेबलची किंमत किती होऊन जाईल? 1350 गुणिला 9, म्हणजे ही 9 टेबलची किंमत आहे. 9 टेबलची किंमत. आता ही 9 टेबलची किंमतच कोणाच्या बरोबर आहे? 25 खुर्च्यांबरोबर. 25 खुर्च्यांबरोबर. मला एका खुर्चीची जर किंमत काढायची असेल, तर मी 1350 गुणिला 9 याला मी 25 ने भागून टाकेल. 25 ने भागून टाकेल. चला भागा, 25 एक 25, 25 पाचा 25, 6 चार 10, 25 चोक 100. मग तुमचं शेवटचं उत्तर उरलं 54 गुणिला 9. ओके, 9 चोक 36, सच्चाला 3, 9 पाचा 45 आणि 3 48, म्हणजे एका खुर्चीची किंमत ही 886 रुपये यायला पाहिजे. हो यस, व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न बघा. काम कार्ड वरचा आहे. थोडासा कठीण हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला होता परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात करतील? आता बघा, 6 पुरुष आणि 8 मुलं यांची क्षमता सारखी आहे. मग आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो बघा, एक पुरुष बरोबर 8/6 मुले. ओके, 8/6 मुलं. ठीक आहे, तर मग याला संक्षिप्त रूप दिलं आपण, किंवा मग आपण बघा, हा 12 मुलं आपल्याला घ्यायचे पुढे एकत्रित, तर किंवा याला आपण असं पण लिहू शकतो, किंवा एक मुलगा एक मुलगा बरोबर 6/8 पुरुष. 6/8 पुरुष. ओके, याचं संक्षिप्त रूप दिलं तर आपण पुन्हा म्हणू शकतो 2/4, 3/4 पुरुष. मग आता आपल्याकडे बघा 7 पुरुष आणि 12 मुलं आहेत, तर ह्या 12 मुलांचं आपण पुरुषांमध्ये रूपांतर करून टाकू. 7 पुरुष तर राहतीलच, अधिक 12 गुणिला 3/4 पुरुष. चला, संक्षिप्त रूप द्या. 4 1 4, 4 3 12, 3 3 9, 9 आणि हे 7 किती झाले? 16 पुरुष झाले. मग आता बघा, मी हे असं मांडतोय, 6 पुरुष एक काम किती दिवसात करतायत? 12 दिवसात करतायत. म्हणजे मग आपलं सूत्र काय होऊन जाईल इथं बघा, आपलं सूत्र बघा, M1D1 इज इक्वल टू M2D2 आहे. M1D1 इज इक्वल टू M2D2. 6 पुरुष एक काम 24 दिवसात करतात, तर 16 पुरुष तेच काम किती दिवसात करतील? चला, संक्षिप्त रूप द्या. 6 गुणिला 24 भागिला 16 तुमचं उत्तर येणार आहे. 8 दुने 16, 8 त्रिक 24, 3 1 3, बेक बे, बेत्रिक 6, 3 त्रिक 9 दिवस त्या गटाला लागणार आहे. आणि हे 16 पुरुष म्हणजेच हा गट, 7 पुरुष आणि 12 मुलांचा गट. तुमचं उत्तर 9 असणार आहे. खूप चांगला प्रश्न आहे, थोडासा काठिण्य पातळीचा आहे, मी पहिल्यांदाच सांगितलं, थोडासा विचार करा याच्यावर. ओके, पुढचा प्रश्न बघा, वेळवेग अंतरावरचा आहे. वेळवेग अंतरावरचा हा दुसरा प्रश्न आपल्या समोर आला आहे. वर्धा ते पुणे हे 77 किलोमीटर वेगाने, तासी 77 किलोमीटर वेगाने 6 तासात कापता येतं. म्हणजे ते आपल्याला अंतर काढून घेता येईल, पुणे ते वर्धा. मग ते अंतर काढण्यासाठी आपल्याला काय सूत्र आहे बघा, वेग गुणिला वेळ. ओके, सो वेग तुमचा 77 आहे, वेळ लागतोय 6, गुणाकार करून टाका. 7 सेकंद 42 4, 7 सेकंद 42 4 46, एक 462 किलोमीटर अंतर आहे. तेच अंतर आता 5.5 तासामध्ये कापायचंय, तर गाडीचा वेग तासी कितीने वाढवावा लागेल? कितीने वाढवावा लागेल? पहिल्यांदा वेग काढून घेऊ आपण. आता 462 ला 5.5, मग 5.5 ला मी असं लिहू का विद्यार्थी मित्रांनो? 5 दुने 10 आणि 1 11/2 असं लिहितो मी. 11/2, हा 2 वरती चालला जाईल, म्हणजे 662 गुणिला 2 भागिला 11. 11 1 11, 11 चौक 44, खाली उरले 2, पुन्हा 11 चौक 11 दुने 22, तर 42 जुने किती होतील? 84 किलोमीटर प्रति तास. तर आपल्याला विचारलं आता वेग कितीने वाढवावा लागेल. अगोदर वेग किती होता तुमचा? 77 होता.
आणि आता वेग किती आहे? 84 करावा लागतोय. म्हणजे वेग हा तासी 7 किलोमीटर वेगाने त्या ठिकाणी वाढवावा लागणार. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक सी आहे. चांगला प्रश्न आहे. थोडी समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्हाला इथं ठेवावं लागेल. ओके. पुढचा प्रश्न बघा. आता बुद्धिमत्तेचे प्रश्न सुरू झालेत. या ठिकाणी आपल्याला विचारलंय खालीलपैकी संख्यांमध्ये विसंगत संख्या कोणती? पुन्हा मी तुम्हाला रिट्रेट करेल. वर्गघन तुमचे पाठ असलेच पाहिजे. या ठिकाणी 346 ही संख्या घन संख्या नाहीये. हा 2चा घन आहे, हा 4चा घन आहे आणि हा 6चा घन आहे. म्हणून या ठिकाणी 346 तुमचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला ओळखायची आहे. ओके. प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या कोणती असेल? इथं 25, 18 नंतर किंवा 18 पासून सुरुवात जर तुम्ही केली, 18 नंतर इथं 22 आहे. नंतर बघा इथं संख्या एकाने वाढली आहे. पुन्हा इथे एकाने कमी झाली आहे. तर समोरासमोरील संख्यांमध्ये काहीतरी लॉजिक त्या ठिकाणी असलं पाहिजे. इथं जर बघितलं 18 आणि 22, इथं 4 ची वाढ आहे. 22 आणि 28 याच्यामध्ये 6 ची वाढ आहे. ओके. इथं जर बघितलं तुमची 2ची वाढ आहे. इथं हा 2, नंतर इथे 4, इथं 6 आहे. तर इथं 8 ची जर वाढ असती तर मग तुमचं उत्तर त्या ठिकाणी, पण उत्तर आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं नाहीये. दुसरा विचार आपल्याला नक्की करावा लागेल या प्रश्नामध्ये. समोरासमोरील संख्या जर आपण बघितल्या तर बघा यांची बेरीज होते 40, यांची बेरीज होते 50 आणि यांची बेरीज होते 48. तर या ठिकाणी पुन्हा ते पण लॉजिक काही वर्कआउट करत नाहीये. समजा सर्वांचीच बेरीज 50-50 झाली असती तर आपण 12 उत्तर त्या ठिकाणी घेतलं असतं. चला. नेहमी लक्षात घ्या, या प्रकारचे प्रश्न आपला सर्वात जास्त वेळ घेऊ शकतात. सर्वात जास्त, आणि त्याच्यासाठी खूप प्रचंड सराव सराव तुमचा महत्वाचा आहे. येस, सराव महत्वाचा आहे. संख्यांमध्ये इथं जर आपण वाढ बघितली, इथं बघा 3 ची वाढ आहे. इथं जर वाढ बघितली आपण ती 1 ची वाढ आहे. इथं तसा पण लॉजिक अप्लाय होत नाहीये. या प्रश्नाला आपण होल्ड देऊ, पुढे आपण जाऊ आणि या प्रश्नावर नंतर आपण येऊ. या एका सांकेतिक भाषेमध्ये सदन हा शब्द स र द र न र होतोय. म्हणजे काय होतोय, प्रत्येक शब्दानंतर काय टाकला जातोय? र टाकला जातोय. तर नवल हा शब्द कसा लिहिता येईल सांगा? उत्तर तुम्ही सांगा. येस, पर्याय क्रमांक डी तुमचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. 8 वाजता आरशात किती वाजले असतील? बघा, घड्याळीची प्रतिमा आणि ऍक्च्युअल प्रतिमा यांच्यातली बेरीज किती असते? 12 असते. म्हणजे जर घड्याळीमध्ये 8 वाजले असतील तर आरशातल्या प्रतिमेमध्ये 4 वाजायला पाहिजे. दोघांची बेरीज या ठिकाणी 12 होईल. लक्षात घ्या. जसं 9ची आरशातली प्रतिमा 3 आहे, एकाची आरशातली प्रतिमा 11 आहे, दोनाची आरशातली प्रतिमा 10 आहे, तीनाची आरशातली प्रतिमा 9 आहे, चाराची आरशातली प्रतिमा 8 आहे, पाचाची आरशातली प्रतिमा 6 आहे आणि 6ची आरशातली प्रतिमा 6च आहे. पुढचा प्रश्न हा नातेसंबंधांवरचा आहे. नातेसंबंधांवरचे पण प्रश्न आपण मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघितले होते बघा. बी हा ए चा पती आहे. सो बी पती आहे म्हणून त्याला आपण पुरुष आहे म्हणून आपण वर चौकोनात टाकू. कोणाचा पती आहे? ए चा पती आहे. नंतर ए ही आई आहे. कोणाची? सी ची आई आहे. म्हणजे सी या ठिकाणी यांचं अपत्य असेल.
सी ही व्यक्ती ए ची मुलगी आहे म्हणून तिला आपण वर्तुळात टाकू. डी ए ची बहीण आहे. डी ही ए ची बहीण आहे. ओके, भाऊ बहीण आहेत, हे नवरा बायको आहेत म्हणून इथं डबल रेषा टाका. तर डी चे सी शी नाते काय, तर डी काय येणार आहे, मावशी येणार आहे. कोणाची, सी ची, आईची बहीण म्हणजे मावशी, तुमचं उत्तर असेल. आपल्याला ही शृंखला पूर्ण करायची बघा. या शृंखलेमध्ये आपल्याला तीन चार पद भरायची. आपण मोजू किती आहेत हे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत. ओके, 12 आज जर आहे तर मी जर यांचे चार चारचे गट या ठिकाणी जर मी केले, ओके, तर आपल्याला काही लॉजिक सापडतंय का बघा. ओके, आणि ऑप्शन्स कडे बघितल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की हा, या ठिकाणी जर मी बी भरून दिला, इथं मी ए भरून दिला आणि इथं बी बी जर भरला, तर बघा लॉजिक होतंय का. दोघं एच्या मध्ये दोन बी आहेत, दोघं बीच्या मध्ये ए, आणि ए बी आहे. म्हणजे आपलं उत्तर बी 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 ए यायला पाहिजे. 3 वेळेस बी पण ए. तसं उत्तर दिलेलं नाहीये. म्हणजे नक्कीच कुठलं तरी वेगळं लॉजिक यामध्ये युज होत आहे. मग आपण काय करू, 3-3 चे भाग पाडू. ओके, 3-3 चे जर तुम्ही भाग पाडले तर या ठिकाणी, ओके, तर आता बघा या पदाचं आणि या पदाचं शेवटचं सारखं आहे. नंतर म्हणजे हा आणि हा सारखा असायला पाहिजे आणि हे दोघं सारखे असायला पाहिजे. तर मग काय करू आपण या ठिकाणी, हा इथं पहिला ए, तर हा ए भरून दिला म्हणजे हा गट पूर्ण झाला, हा बी आला इथं. ओके, आणि मग नक्की आपल्याला जर हा भरायचा असेल तर ए ए बी झाला इथं. म्हणजे सर्वीकडे ए ए बी ए ए बी यायला पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर ए बी ए ए असं यायला पाहिजे. ए बी ए ए, पर्याय क्रमांक ए तुमचा दिसतोय. 3-3 चे जर गट केले तर आपल्याला दिसलं की हे सर्वच ग्रुप सारखे त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न बघा. आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला संख्या ओळखायची आहे. संख्यांमध्ये वाढ आपल्याला दिसते, ती वाढ कशा स्वरूपाची, ती वाढ पहिल्यांदा शोधून घ्या. ओके, तर इथं जर बघितलं तर संख्या ही 5 ने वाढते, नंतर संख्या 10 ने वाढली, तर कुठेतरी लॉजिक समजलंय बघा. इथं संख्या 15 ने वाढली, इथं 20 ने वाढली, इथं संख्या 25 ने वाढली आहे, तर संख्या आता 30 ने वाढायला पाहिजे. 30 ने जर संख्या वाढली तर माझं उत्तर 128 असायला पाहिजे. जर तुम्ही सराव जर करत राहिले व्यवस्थित तर हे लॉजिक्स तुम्हाला लवकर सापडतील. पुढचा प्रश्न, परस्पर संबंध ओळखा. 9-29 असा संबंध आहे, तर आपल्याला 19 क्वेश्चन मार्क. जास्त कठीण करू नका. याच्यामध्ये किती मिळवलेत, 20 मिळवलेत. तर त्याच पद्धतीने याच्यात जर 20 मिळवले तर तुमचं उत्तर 39 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे. रांगेत तुम्ही दोन्ही बाजूने 11व्या क्रमांकावर आहे. एकाच व्यक्तीचा रांगेमध्ये जर तुम्हाला क्रमांक दिला असेल तर एकूण रांगेतील व्यक्तींची संख्या काढताना दोघं क्रमांकांची बेरीज करा आणि त्याच्यातून एक वजा करा. आणि तुम्ही मध्यभागी आहे, दोघं कडून तुमचा क्रमांक 11 आहेत. मग 11 अधिक 11 22 वजा 1, तुमचं उत्तर 21 येणार आहे, पर्याय क्रमांक 3. म्हणजे मागच्या प्रश्नांच्या तुलनेमध्ये पुढचे प्रश्न सोपे विचारले गेले, लक्षात घ्या. ट्रेंड समजा. पुढचा प्रश्न हा पुन्हा संख्या मला पूर्ण करायची आपल्याला. या ठिकाणी वाढ होते, संख्यांमध्ये वाढ होताना दिसते, आणि वाढ कशी होते ती पण बघून घ्या बघा. एकाची दुप्पट झाली 2, नंतर इथं 3ची दुप्पट झाली 9, 3ची दुप्पट झाली 6, 9ची दुप्पट झाली 18, 27ची दुप्पट झाली 54. पण मग इथली इंटरिम वाढ कितीची, इथं वाढ एकाची होती, इथं वाढ कितीची आहे, 3ची आहे, आणि इथं होणारी वाढ ही 9ची आहे. ओके, 1 3 9. मग पुढची होणारी वाढ ही या ठिकाणी 27ची असायला पाहिजे. 27ची वाढ असायला पाहिजे. म्हणजे ही तिप्पट होते, ही तिप्पट होते, ही तिप्पट होते. किंवा याला अशा पद्धतीने पण बघितलं बघा, एकाची तिप्पट 3, 3ची तिप्पट 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, आणि हा बेत्रिक 6, 6 त्रिक 18, 18 त्रिक 54, 81 उत्तर तुमचं बरोबर असणार आहे, पर्याय क्रमांक डी. ओके, चला पुढचा प्रश्न. अशा प्रकारचा प्रश्न आपण कालच्या सत्रामध्ये देखील बघितला होता बघा. एका थैलीमध्ये 1 रुपया, 1 रुपयाचे नाणं, नंतर 50 पैसे, 50 पैसे आहेत, आणि 25 पैसे आहेत, 25 पैसे.
ओके. तर 1 रुपया म्हणजे किती पैसे होतात? 100 पैसे. हा. नंतर 50 पैसे आणि 25 पैसे यांचे नाणे ची संख्या दिली आहे तुम्हाला 50, 6, 60. तर रकमेचं गुणोत्तर काढून घेऊ आपण. याला 5 गुणिले 100 केल्यानंतर 500, 6 गुणिले 50 केल्यानंतर 300 आणि 25 200 आणि ही एकूण रक्कम 420 रुपये म्हणजे 420 रुपये म्हणजे 42,000 पैसे. कारण हे सर्व पैशांमध्ये घेतले आपण. या सर्वांची बेरीज करा. ती येते बरोबर 1,000. 1,000 बेरीज येते. 1,000 ने जर याला भागितलं तर तुमचं गुणोत्तरातल्या संख्येचं जे गुणोत्तर दिलंय ते एका भागाची किंमत 42 आली. आपल्याला 50 पैशाची नाणे विचारले. 50 पैशांची नाणे किती भागांचे आहेत? 6. सो 42 गुणिले 6 जर केलं तर 252 तुमचं उत्तर येणारे पर्याय क्रमांक सी हा आहे. हा थोडासा कठीण पातळीचा प्रश्न होता असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेल. पण ठीक आहे. असे एखाद दुसरे प्रश्न नक्की तुम्हाला कठीण पातळी आणि कठीण प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्ही त्या स्पर्धेत पुढे राहणार आहे. लक्षात घ्या. म्हणून कठीण प्रश्नांवर फोकस करा. ओके. पुढचा प्रश्न बघा आपल्याला विचारलेला एका घड्याळीमध्ये 8 वाजलेले दाखवत आहेत. दुपारचे 2 वाजले असतील तेव्हा तास काटा किती अंशामध्ये फिरला असेल? एका तासामध्ये तास काटा 30 अंशांमध्ये फिरतो. एका तासांमध्ये. तर मग 8 वाजेपासून 2 वाजेपर्यंत जर तुम्ही बघितलं तर 6 तासाचं अंतर होतं. 6 तास गुणिला 30 अंश बरोबर 180 अंश तो फिरला असेल. पुढचा प्रश्न बघा. 16 वस्तूंचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली असता दोन वजन अनुक्रमे 34 आणि 26 ऐवजी 24 आणि 16 असं नोंदवलेलं आढळलं. ओके. म्हणजे वजन ऍक्च्युली होते 34 आणि 26. ओके. म्हणजे यांची दोघांची जर बेरीज केली तर ती बेरीज येते 60. पण त्याऐवजी त्यांनी काय नोंदवलं होतं? 24 अधिक 16 किती नोंदवलं होतं? 40च नोंदवलं होतं. म्हणजे वजनामध्ये 20 किलोची तफावत आहे. 20 किलोची तफावत आहे. म्हणजे 20 किलो वजन जास्त भरायला पाहिजे. बरं वस्तू किती आहे तुमच्या? 16 आहेत. ओके. म्हणजे नक्की तुमचा जो पण ऍव्हरेज आहे तो वाढणार आहे. म्हणजे या 20 ला आता 16ने भागून टाका. 20 ला जर तुम्ही 16ने भागितलं तर 4ने भाग द्या. 4 पंचे 20, 4 चोक 16 आणि 5/4 म्हणजेच किती? 1.25. म्हणजे 1.25 ने सरासरी वाढणार आहे. आता तुमची सरासरी किती होती? 32. 32 अधिक 1.25 जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर 33.25 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 3 आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. तुम्ही फार वेगळ्या पद्धतीने पण याला करू शकतात. पण हा सर्वात चांगला पर्याय बघा. मी पुन्हा एकदा सांगतो. 34 आणि 26 हे वजन घेतलं गेलं होतं. ज्याची टोटल किती होते? 60 किलो होते. 60 किलो वजन घेतलं गेलं. पण ते ऍक्च्युअल किती होतं? 24 अधिक 16 म्हणजे 40च किलो होतं. म्हणजे वजन नाही 40 किलो नोंदवलं गेलं आणि ऍक्च्युअल होतं 60. म्हणजे त्या वजनामध्ये वाढ होणार आहे. दोन वस्तूंचे वजन अनुक्रमे 24 व 26 ऐवजी 34 व 26 ऐवजी 24 व 16 लिहिलं गेलं. म्हणजे 20 किलोची वाढ होणार आहे. 20 किलोची वाढ जर झाली तर ती वाढ किती वस्तूंमध्ये एकत्रित विभाजली जाईल? 16. आणि हा भागाकार केला तर 1.25 होतो. तो आपल्याला पूर्वीच्या सरासरीमध्ये मिळवावा लागेल. म्हणून तुमचं उत्तर 33.25 असणार आहे. पुढचा प्रश्न पुन्हा हा वेळवेग अंतरावरचा आहे. वेळवेग अंतरावरचा तिसरा प्रश्न आहे बघा. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या दोन बस गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता तासी 80 किलोमीटर वेगाने. बघा या ठिकाणी आपण आकृतीच्या स्वरूपात या ठिकाणी लक्षात घेऊ. या ठिकाणी मुंबईवरून एक गाडी सुटते. किती वाजता सुटते? सकाळी 8 वाजता. आणि ही पुण्यावरून एक गाडी सुटते. सकाळी जी गाडी सुटलीये तिचा वेग किती आहे? तासी 80 किलोमीटर प्रति तास. दुसरी गाडी पुण्याहून 9 वाजता सुटली आहे सकाळी आणि तिचा वेग आहे 100 किलोमीटर प्रति तास. आता बघा ज्यावेळेस सापेक्ष वेग असतो दोघं एकमेकाकडे जात आहेत. तर 9 वाजेपर्यंत या गाडीने किती अंतर कापलं असेल? 9 वाजेपर्यंत या गाडीने या ठिकाणी 80 किलोमीटर अंतर कापून घेतलं असेल. 80 किलोमीटर अंतर. 80 किलोमीटर अंतर कापलं. आता दोघं गाड्या एकमेकाकडे धावतायत. एकमेकाकडे धावतायत.
पुण्याहून जाण्यासाठी 2 बस गाड्यांपैकी मुंबईहून पुण्याला. ओके. अच्छा. दुसरी गाडी. ओके, फाईन. आता ह्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेत जात नाहीये. दोघं गाड्या मुंबईहून निघतायत. मुंबईहून दोघं गाड्या निघतायत. आता एक गाडी 8 वाजता निघाली तर ती 9 वाजेपर्यंत तिने 80 किलोमीटर अंतर कापून घेतलं असेल. तर ही गाडी जाते इकडे 80 किलोमीटर वेगाने, 80 किलोमीटर प्रति तास वेगाने. आणि दुसरी ही गाडी सुटली आता, ती 100 किलोमीटर प्रति तास वेगाने सुटली, 9 वाजता सुटली. मग यांच्यामधलं अंतर किती क्रिएट झालं? 180 किलोमीटर. आता दोघं सारख्याच दिशेने जातात म्हणून त्यांच्यातला सापेक्ष वेग हा दोघांच्या वेगाच्या वजाबाकी एवढा असेल. म्हणून वेळ काढताना बघा, किती किलोमीटर अंतर त्यांच्यामध्ये? 80 किलोमीटर भागीला 100 वजा 80, सापेक्ष वेग काढताना दोघांची वजाबाकी होईल. ओके. म्हणजे तुमचं उत्तर आलं 80 भागीला 20 बरोबर 4 तास. 4 तासानंतर त्या भेटतील. 4 तास किती वाजेनंतर? 9 वाजेनंतर 4 तास. 9 वाजेनंतर जर 4 तास जर तुम्ही घेतले तर 1 वाजता, दुपारी 1 वाजता त्या एकमेकांना भेटतील. तो पर्याय क्रमांक डी तुमचा असणार आहे. हा थोडासा कठीण प्रश्न होता. थोडासा कठीण प्रश्न त्या ठिकाणी होता. दोन गतिमान वस्तू समान दिशेने जात असतील तर त्यांचा सापेक्ष वेग दोघांच्या वेगांच्या वजाबाकी एवढा असतो. पुढचा प्रश्न बघा. अमितने आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला व उरलेल्या रकमेचा निम्मा हिस्सा शेतीसाठी खर्च केला आणि उरलेल्यापैकी निम्मा हिस्सा मुलाला देऊन टाकला आणि बाकीचा पोस्टात जमा केला. तर पोस्टात त्याने 600 रुपये जमा केले असतील. आता बघा, आपण असं लक्षात घेऊ की त्याचा पगार 100 रुपये होता असं मानू आपण. त्याचा 3/5 हिस्सा. ओके. आपल्या पगाराचा 3/5 हिस्सा घरी दिला. म्हणजे याचा 3/5 काढून घ्या. याच्यात जर भाग दिला तुम्ही तर 20 त्रिक किती होतो? 60 रुपये त्याने घरी दिले. मग त्याच्याकडे किती उरले? 40. मग 40च्या निम्मे भाग, म्हणजे 40च्या निम्मे भाग म्हणजे 20 रुपये त्याने शेतीवर खर्च केले. मग 40 मधले 20 गेले म्हणजे किती उरले? 20 उरले. मग 20 पैकी 8-10 भाग त्याने मुलाला दिला, म्हणजे 10 रुपये त्याने मुलाला दिले. आणि त्याने किती रुपये मग पोस्टात टाकले? 10 पोस्टात टाकले. ओके. आता बघा, असं करू. जेव्हा त्याचा पगार 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 त्याचा 100 रुपये असतो, तेव्हा तो पोस्टात किती रुपये टाकतो? पोस्टात 10 रुपये टाकतो. आता पोस्टात त्याने जर 600 रुपये टाकले तर त्याचा पगार किती किती सुंदर होऊन जाईल बघा. तिरकस गुणाकार करा. 600 गुणिला 100 भागीला 10. शून्य शून्य कॅन्सल झाला. तुमचं उत्तर 6000 यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक येईल. तर इतकं जर साधं तुम्ही विचार करण्याची पद्धत तुमची ठेवली तर खूप लांबलचक वाटणारे प्रश्न देखील लवकर सॉल्व्ह होतात. पुढचा प्रश्न आपल्याला आलेला आहे बघा. एका शहरात 52,000 लोकांपैकी 0.30% लोकांकडे मोटरसायकल आहे. ओके. ए शहरात. ओके. ए शहरामध्ये आता बघा, 52,000च्या 0.30 म्हणजे 0.30 भागीला 100. हे दोन शून्य कॅन्सल झाले. हा 0.3 जरी घेतला तरी चालेल. नंतर 520 गुणिला 0.3 एवढं तुमचं असणार आहे. तर हा शून्य आणि 52चा वरचा शून्य उडून जाईल. तर 3 दुने 6, 156 याची किंमत आली. बी मध्ये काय आहे? 48,000 लोकांपैकी 0.25 0.25% म्हणजे 0.25 भागीला 100. हे दोन शून्य गेले. पुन्हा 0.25 म्हणजेच काय होतो? 104 होतो. 104 ची किंमत किती येणार आहे? म्हणजे 480च्या 104 किती येणार? 120 येणार आहे. आणि सी मध्ये काय म्हणतोय? 50,000 लोकांपैकी 300 लोकांकडे. सो सी ची किंमत 300 आहे. तर आपल्याला या ठिकाणी यांच्यामधला संबंध दर्शवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. सी मोठा आहे ए पेक्षा आणि ए मोठा आहे बी पेक्षा. तुमचं उत्तर बी असणार आहे. येस. पुढचा प्रश्न बघा. ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे. तर ए आणि बी यांची बेरीज किती होईल रे बाबा? 20 दुने 40. दोन संख्या आहेत ना, मग त्याची दुप्पट. बी आणि सी यांची सरासरी किती आहे? 19 आहे. तर दोघांची दुप्पट 38. अशा प्रकारचा प्रश्न आपण पूर्वी केलेला आहे. सी आणि ए यांची सरासरी 21 आहे. तर त्यांची टोटल किती झाली? 42. सर्वांची बेरीज करून घ्या. सर्वांची बेरीज केली तर ए 2 वेळेस भेटतोय, बी पण 2 वेळेस भेटतोय, सी पण 2 वेळेस भेटतोय. सर्वांची टोटल केली तर 120 मिळेल.
मग मला काय म्हणता येईल का, ए अधिक बी अधिक सी बरोबर 60. मी काय केलं, समीकरणाच्या दोघं बाजूला 2 ने भागून टाकलं. आपल्याला ए ची किंमत जर काढायची मित्रांनो, तर बी आणि सी ची किंमत जी आहे 38, ती याच्यामधून आपण वजा करून टाकू. याच्यातून वजाबाकी जर केली तर बी बी कॅन्सल होऊन जाईल, सी सी कॅन्सल होऊन जाईल. ए बरोबर तुमचं उत्तर काय असणार आहे? 22 असणार आहे. ए ची किंमत 22, पर्याय क्रमांक 2. केलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न पण आपण मागच्या सत्रांमध्ये केलाय. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरतीचे आपण या ठिकाणी पेपर, आपण 2024 मध्ये झालेला पेपर आपण चर्चा केली. चॅनलला अजून पण तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक शेअर करा. बिकॉज शेअरिंग इज केअरिंग माय डिअर फ्रेंड. ओके. चला, आशा करतो की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल. काही प्रश्न कठीण आहेत तर ते प्रश्न लिहा, व्हिडिओ पुन्हा बघा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.